गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, कालचा दिवस हा आपल्याकडे एक्सपायरी असल्यामुळे, त्यातल्या त्यात मंथली एक्सपायरी असल्यामुळे बऱ्यापैकी साईडवेज गेला. परंतु आपण जर पाहिलं तर ग्लोबल क्यूज हे प्रचंड पॉझिटिव्ह होते. US मध्ये आपण पाहिलं की ट्रम्पचे जे टॅरिफ्स आहेत तर ते तिथल्या कोर्टानं होल्डवरती टाकले. होल्ड म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो की ते तुम्ही कॉन्स्टिट्युशनली ते अप्लायच करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एक फार मोठा सेटबॅक हा ट्रम्पला बसला होता. त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला त्यांच्या मार्केट्सवरती पाहायला मिळाला. त्यांचे जे फ्युचर्स आहेत ते खूप जास्त आपण काय म्हणतो की वरती गेले होते. त्यानंतर जे काही युरोपियन आणि एशियन मार्केट्स आहेत सगळे ऑलमोस्ट 1.5-2% वरती होते. परंतु आपलं मार्केट मात्र कुठेही जाऊ शकलं नाही. आता या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आज होऊ शकतो, परंतु तो कसा ते पहा. कारण काल रात्री पुन्हा एक ड्रामा US मार्केटमध्ये झाला आहे. आता ही झाली परवाची गोष्ट की परवा तिथल्या कोर्टानं तिथले टॅरिफ्स जे आहेत तर ते होल्डवर टाकले, म्हणजेच आपण काय म्हणतो खारिज करून टाकले आणि त्याच्यामुळे पूर्ण जगामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. परंतु काल अशी एक बातमी आली की ट्रम्प जे आहेत तर त्यांच्याकडे एवढी पॉवर आहे की ते टॅरिफ्स जे आहेत तर ते कंटिन्यू ठेवू शकतात. आणि त्यांनी कोर्टालाच हा प्रश्न विचारला की तुम्ही इलेक्टेड पर्सन नाही आहात, तुम्ही आपण काय म्हणू शकतो की लोकांमधनं निवडून आलेले नाही आहात, तर मग तुम्ही कसं काय ठरवू शकता की आम्ही कोणावर टॅरिफ लावायचे किंवा नाही आणि इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आम्ही काय केलं पाहिजे. कारण आम्ही लोकांमधनं निवडून आलो आहे, आम्हाला ते ठरवण्याचा अधिकार आहे. आणि असे बरेचसे आर्ग्युमेंट्स झाले आणि त्यातनं एक कन्क्लुजन असं निघालं की कोर्टाला बायपास करून ते बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. म्हणजेच काय, अगेन ती पुन्हा एक बॅड न्यूज ठरलेली आहे. त्यामुळे जरी तिथले फ्युचर्स काल खूप जास्त आपण काय म्हणतो 1.5-2% आसपास वरती गेले होते, तर ते नंतर खाली येऊन त्यांचं मार्केट जरी पॉझिटिव्ह क्लोज झालेलं असलं काल रात्री त्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तरी हार्डली 0.5% ते ग्रीनमध्ये क्लोज आहे. त्यानंतर आता जर आपण त्यातले फ्युचर्स पाहिले तर ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करत आहेत. आणि आपलं गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक साधारण ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, एक 20-30-40 पॉईंट इकडे तिकडे. आपण जर कालचा FIS-DIचा डेटा पाहिला तर FISनं 7,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 7,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि FISनं 800 कोटींचं बाईंग केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला असं इंडिकेट होतं आहे की आजचं मार्केट हे ट्रेंडिंग असू शकतं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एकतर आता जून सिरीजचा आजचा पहिला दिवस आहे, ओके. दुसरी गोष्ट, मार्केट एकदम फ्लॅट ओपन होतं आहे. आणि तिसरी गोष्ट, ग्लोबल क्यूज फॅक्टर्ड इन करणं बाकी आहे आणि त्यामध्ये सुद्धा ग्लोबल क्यूज एक दिवस पॉझिटिव्ह होते, एक दिवस निगेटिव्ह आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा मिक्स्ड इम्पॅक्ट, आणि काल आपल्याकडे एक्सपायरी असल्यामुळे तो इम्पॅक्ट होऊ शकला नाही. काल पूर्णपणे मार्केट मॅनिप्युलेटेड होतं हे कुणीही सांगू शकतं. परंतु आज मात्र त्याचा एक मेजर इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आता हे पाहणं जास्त गरजेचं आहे की मार्केट कन्सॉलिडेशन झोन ब्रेक करणार की नाही. त्याचं कारण असं आहे की आपण कालच डिस्कस केलं होतं की इंडिया विक्स हा खूप हाय आहे, एवढा वरती राहणं चांगली गोष्ट नाही आहे. तर काल इंडिया विक्स हा चांगल्यापैकी क्रॅश झाला आहे, मोर दॅन 6%च्या आसपास. तर मग आपण जर पाहिलं तर ही गोष्ट कुठेतरी थोडीशी चांगली आपण म्हणू शकतो. परंतु आता मार्केट कुठल्या साईडला ब्रेक करणार ते आज मे बी ठरू शकतं. जर आपण हायर साईडला जर पाहिलं तर 25,050 हा पहिला हर्डल आहे, त्यानंतर 25,116 हा दुसरा हर्डल आहे आणि तो जर ब्रेक झाला तर सरळ सरळ मार्केट हे 25,300च्या आसपास जाऊ शकतं. 250 ते 300 याच्या दरम्यान एक मेजर सप्लाय झोन आहे, तिथनं मार्केटमध्ये सप्लाय येऊ शकतो. आणि डाऊन साईडला जर पाहिलं तर 24,500च्या आसपास मार्केटमध्ये एक चांगला सपोर्ट आहे. परंतु झालं आहे काय, रेझिस्टन्स आणि सपोर्ट दोन्ही बऱ्याच वेळा टेस्ट झालेत आणि आपलं रूल काय आहे की बऱ्याच वेळा जेव्हा सपोर्ट आणि रेझिस्टन्स टेस्ट होतो तर तो स्ट्रॉंग होत नाही, तो वीक होतो. म्हणजेच ज्या बाजूला जास्तीत जास्त टेस्ट होईल त्या बाजूला तो ब्रेक करण्याचे चान्सेस हेवी आहेत आणि दोन्ही बाजूला ऑलमोस्ट सेम टाईम
हिट झाल्यामुळे सांगता येत नाही की मार्केट कुठल्या बाजूला ब्रेक करेल ते. परंतु वाट पाहण्याशिवाय आपल्या हातामध्ये काहीही नाही आहे. तर मग होप सो सगळं जर व्यवस्थित झालं तर मार्केट हायर साईडला ट्रेंडिंग करण्याचे चान्सेस जास्ती आहेत. आता जे मंथली ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात, ऑप्शन सेल करतात, हेवी ज्यांच्याकडे पोझिशन्स असतात, तर ते लोक कशा पद्धतीने ट्रेड करतात ते तुम्हाला सांगतो. आता जर आपण 24,000चा पुट पाहिला तर ऑलमोस्ट 100 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय स्पॉटपासनं 1,000 पॉईंट खाली. आणि जर आपण वरती पाहिलं तर 1,000 पॉईंटवरती 25,000पासून साधारण 26,000चा आपण बाय ॲव्हरेज पकडला तर तो 70 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय मंथली. ओके, तर हे प्रीमियम्स खूप चांगले आहेत. आणि दोन्ही बाजूला जर आपण इंडिया विक्सला डिफाईड केलं तर आपल्याला समजेल की मार्केट मोस्टली एका महिन्यामध्ये 4% स्पॉटपासनं, आजच्या दिवसाच्या स्पॉटपासनं आयदर 4%वर आयदर 4% खाली मार्केट ट्रेड करू शकतं किंवा जाऊ शकतं. मग या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ज्यांना लाँग टर्मचे ऑप्शन्स सेल करून शांत बसून प्रीमियम ॲक्वायर करायचे तर ते लोक अशा पद्धतीचे ट्रेड्स घेत असतात, स्ट्रँगल बनवत असतात. त्यानंतर 24,500वरतीही खूप जास्त पुट रायटिंग आहे आणि 25,500वरतीही पुट रायटिंग खूप जास्त आहे. आणि ॲक्च्युअल 25,000 ही जी लेवल आहे तर या ठिकाणी खूप जास्त स्ट्रॅडल सेल केले गेलेत. म्हणजेच काय की आयदर मार्केट तिथनं 300-400 पॉईंट वर किंवा 300-400 पॉईंट खाली जाईपर्यंत ते जे आहेत ते लोक होल्ड करणार आहेत ती पोझिशन, ते एक्झिट करणार नाहीत कारण त्यांना लॉस होणार नाही आहे. कारण दोन्ही बाजूला त्यांना प्रीमियम्स आणि टाईम व्हॅल्यू त्यांच्या फेवरमध्ये राहणार आहे. म्हणजेच काय की 25,000ची ही जी लेवल आहे एक मॅग्नेटिक लेवल आपण काम करताना पाहायला मिळते. बरेच ऑलमोस्ट 1 महिन्याच्या आसपास होत आला 25,000ची लेवल जी आहे ती आपल्याला मॅग्नेटिक लेवल म्हणून आपण काम करताना पाहतोय. बऱ्याचदा ती टेस्ट झाली, बऱ्याचदा तिथनं वरती गेली, खाली आली, बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणजेच काय की कुठल्या तरी बाजूला ते ब्रेक होणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या बाजूला ते ब्रेक होईल आयदर 24,500 डाऊन साईडला आयदर 25,050 हायर साईडला, ज्या बाजूला ब्रेक होईल त्या बाजूला एक चांगलं मूवमेंट आपल्याला पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि जर मार्केटनं हायर साईडला ब्रेक केला तर 25,250 ते 300च्या दरम्यान जिथनं एकदा मार्केट रिव्हर्स घेऊ शकतं. तोही जर समजा हाय ब्रेक केला तर सरळ 25,800 आणि 25,800 नंतर सरळ ऑल टाईम हाय. आणि 25,800 एकदम मायनर लेवल आहे, त्यामध्ये फार जास्त काही नाही आहे. त्यामुळे ऑल टाईम हायस तुम्ही पकडून चाला 26,300च्या आसपास. तर या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मार्केट सध्या तरी व्यवस्थित वाटतंय. पाहूयात की आज मार्केट ट्रेंडिंग राहते की नाही, परंतु पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. जर मार्केट खाली आलं तर बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी अप्लाय होईल. त्यामुळे तुमच्याकडे जर काही फंड्स असतील तर तुम्ही ॲक्वायर करून ठेवा, होल्ड करून ठेवा. ह्या लेवलला कुठलेही फंड्स ॲड करण्यापेक्षा मार्केटला थोडं खाली येऊ द्या, कन्सोलिडेट होऊ द्या, किंवा आपण काय म्हणतो की एक पहिला सपोर्ट ब्रेक करू द्या, मगच तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये मिळू शकते. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.